नमस्कार मंडळी, मी किरण मापारी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सफर विथ किरण या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. तर मंडळी, आज आहे ना आपण एका प्युअर व्हेज रेस्टॉरंटला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. याआधी आपण यांच्या ब्रँच नंबर 1ला भेट दिली होती आणि यांनी नव्यानेच ब्रँच नंबर 2 आपल्या सेवेत सुरू केली आहे. तर मंडळी, हे जे हॉटेल आहे हे एकदम निसर्गरम्य परिसरात आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे येथील जो परिसर आहे ना तो अतिशय निसर्गरम्य आहे. आणि अशा निसर्गरम्य परिसरात जेवणाची जोड, चविष्ट अशा जेवणाची जोड असली ना मग ती मज्जा आहे ना एक वेगळीच आहे. ते हॉटेल म्हणजे हॉटेल न्यू वैष्णवी ब्रँच नंबर 2. आज आपण याला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. तर चला मंडळी, मध्ये जाऊया आणि ब्रँच नंबर 2 बद्दल काय काय वैशिष्ट्य ना ती जरा जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, तर आत्ता आहे आपण हॉटेल न्यू वैष्णवी शाखा नंबर 2 येथे आणि आपल्याबरोबर आहे हॉटेलचे ओनर. नमस्कार दादा. नमस्कार सर, आपला परिचय द्या आपल्या दर्शकांना. माझं नाव चेतन वाजे. ओके. आणि दादा, तुम्ही हॉटेल न्यू वैष्णवी ही सेकंड ब्रँच इकडे केव्हापासून चालू केली? 6 महिने झाले आम्हाला. 6-7 महिने झाले. आणि दादा मला एक सांगा, ही न्यू ब्रँच ओपन करण्याची कल्पना तुम्हाला कशी आली बुवा? इकडं बायपास गेल्यामुळे आमचं भरपूर कस्टमर इकडूनच निघून जायचं. ओके आणि भरपूर आपले सिन्नरचेच गावातले काही लोक आहे ओके. ते पण बायपासने निघून जायचे. कस्टमरांच्या खातीर म्हणजे इकडे ओपन केलं बा? हो का बरोबर. म्हणजे ग्राहकांची तिकडनं तर सोय होतीच पण इकडनं पण होऊन द्यावं हो, असं? इकडून पण बरोबर. ओके. आणि सर, आपल्या ब्रँच नंबर 2 बद्दल आपण आपल्या दर्शकांना काय सांगू इच्छिता? विशेषतः म्हणजे क्वालिटी, सेम क्वालिटी आमची ब्रांच नंबर 1ची तीच इथं आम्ही दिलेली आहे. आणि खास करून स्वच्छतेवर आम्ही जास्त भर दिलेला आहे. ओके. आणि साऊथ इंडियन आहे आमच्याकडं. हां. मिसळपाव आहे, वडापाव आहे, पंजाबी आहे, जैन फूड आहे, महाराष्ट्रीयन फूड आहे, ओके. अजून भरपूर काही. आणि नाश्त्यामध्ये आपल्याकडे काय सुविधा उपलब्ध आहे? म्हणजे नाश्त्यामध्ये आलू परोठा, पनीर परोठा, मिसळ, ओके. साऊथ इंडियन. ओके. म्हणजे होय, महाराष्ट्रीयन, हो. साऊथ इंडियन, जैन फूड हे पण नाश्त्यामध्ये उपलब्ध आहे बा? हो हो. ओके. आणि सर, आपल्या इकडचा टायमिंग किती? टायमिंग आपला सकाळी 7 ते संध्याकाळी 12पर्यंत. 12पर्यंत. आणि सर, आपल्या दर्शकांना आपल्या इकडचा प्रॉपर ॲड्रेस सांगा. हॉटेल न्यू वैष्णवी, सिन्नर बायपास, नाशिक पुणे हायवे, सरदवाडीजवळ. ओके सर, धन्यवाद सर. मंडळी, हॉटेल न्यू वैष्णवीमध्ये ना फॅमिलीसाठी पण आहे ना बसण्याची स्वतंत्र अशी व्यवस्था उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे मंडळी, इथे तुम्हाला काही फंक्शन ऑर्गनाईज करायचे असेल ना, बड्डे पार्टी झालं, आणखीन छोट्या मोठ्या मीटिंग्स वगैरे, हे फंक्शन जर ऑर्गनाईज करायचं असेल ना त्यासाठी देखील मंडळी इथे प्रशस्त हॉल आहे ना उपलब्ध आहे. त्याचा पण तुम्ही ना मंडळी उपयोग करू शकतात. मंडळी, येथे त्याचबरोबर येथे सिझलर्स वगैरे असे भरपूर नवीन डिशेस पण यांनी इकडे चालू केले आहे. तर चला, अजून काय काय नवीन डिशेस आहे ना ते पण इकडे ना आपण बघूया. चला. नमस्कार सर. नमस्ते सर, आपला परिचय द्या आपल्या दर्शकांना. आम्ही मोहन बडवे आणि हे आमच्या गावचे सरपंच शंकर तांबवे, सीताराम माने, नागेश बडवे. ओके. नमस्कार सर. नमस्कार. सर, तुम्हाला हॉटेल न्यू वैष्णवीकडची टेस्ट आणि सर्व्हिस कशी वाटली? हा आपला फीडबॅक आहे ना थोडक्यात आपल्या दर्शकांना द्या. नाही, इथं सर्व्हिस चांगली आहे, हॉटेल प्रशस्त आहे. ओके इथं आलेल्या ग्राहकाशी व्यवस्थित हे आदराने बोललं जातं. ओके. एक ऑर्डर दिल्यानंतर 10 मिनटात ऑर्डर येते. आणि हॉटेलचे कर्मचारी आणि मालक की तो खूप आस्थेने सगळ्यांची विचारपूस करतात. ओके सर. हो. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. मंडळी, हॉटेल न्यू वैष्णवी ब्रँच नंबर 2 इथे आज आपली ऑर्डर आलेली आहे. तर मी तुम्हाला स्टार्टिंग करू इकडनं आलेली आपल्याला रोटी, इकडे आले आपल्याला व्हेज पटियाला, इकडे आलेली आहे आपल्याला यांची स्पेशल दूध शेवभाजी, आणि त्यानंतर इकडे आलेले आपल्याला सिझलर, आणि त्याबरोबर आलेली इकडे एक बिस्लरी. तर मंडळी, तर फटाफट आपण आहे ना या टेस्टी फूडचा आस्वाद घेऊया. तर मंडळी, प्रथमतः आपण इकडनं सिझलरपासून ट्राय करूया. तुम्ही बघू शकता सिझलरमध्ये 3 प्रकारच्या डिश येतात. इकडे आलेले आपल्याला राईस, इकडे आलेले नूडल्स, आणि त्यावर इकडे आले आपल्याला फिंगर चिप्स. मंडळी, सिझलरमध्ये आपल्याला 3 प्रकारच्या डिश आल्या. इकडे फिंगर चिप्स आले, नूडल्स, आणि इकडे राईस आला आहे. आणि मंडळी, राईसमध्ये पण तुम्ही बघू शकता मस्तपैकी शिमला मिर्च, पत्ताकोबी, लसण यांचं पण त्यात प्रमाण आहे. आणि सिझलरची टेस्ट नाही, एकंदरीत तिन्हींचं कॉम्बिनेशन म्हटलं ना तर अतिशय सुंदर आली. मला तर खूपच आवडलं. कारण सिझलर आपण ना खूप कमी वेळा ट्राय करतो आणि टेस्ट जर म्हटली तर अतिशय सुंदर आली. तर मंडळी, आता आपण इकडे ट्राय करतो दूध शेवभाजी. मंडळींची दूध शेवभाजी आहे ना, इकडचा स्पेशल आयटम आहे.
एकदम रनिंग आयटम यांचा. म्हणजे सर्वांना जी आवडते ती येथील दूध शेवभाजी एकदम स्पायसीमध्ये मिळते, लिटल बिट स्पायसी पण मिळते आणि टेस्ट जर म्हटलं तर अतिशय अप्रतिम असते भाजी. त्यावरती मस्तपैकी लिंबू पुडिया, इकडे व्हेज पटियाला, मंडळी दूध शेवभाजी ना अतिशय अल्टिमेट बनली. कारण का माहिती का, यांच्याकडची दूध शेवभाजी ना स्पेशल आहे आणि लिटल बिट स्पायसी थोडी, कारण मला तिखट आवडतं ना त्यामुळे स्पायसी मागवली. आणि विशेष म्हणजे ना त्यातून दुधाचा फ्लेवर येतो आणि त्यात आलं टोमॅटो यांचा पण फ्लेवर येतो, कारण त्याचा पण याच्यात ना म्हणजे थोडी पेस्ट करून टाकण्यात आली, त्यामुळे ना त्याचा पण फ्लेवर ना अतिशय सुंदर आहे. टेस्ट जर म्हटलं मंडळी तर आपण फर्स्ट वैष्णवला जी घाली होती ब्रँच नंबर 1ला तशी टेस्ट मंडळी आपल्याला इकडे मिळते. त्याला आपण ट्राय करूया व्हेज पटियाला. म्हणजे व्हेज पटियाला ना अतिशय टेस्टी बनलं आहे, लिटल स्पायसी. आणि विशेष म्हणजे व्हेज पटियाला टेस्ट काल माहिती का, जो पटियालामध्ये जो मसाला स्टफ करून टाकण्यात ना तो अतिशय टेस्टी बनला आहे. जर त्या मसाल्याला टेस्ट आली म्हणजे जो पटियाला बनतो त्याला टेस्ट आली तरच त्या भाजीला टेस्ट आहे ना. आणि त्यात ना सर्व मिक्स व्हेजिटेबल्स आहे ना ते चॉप करून टाकण्यात आले आहे. थोडा लिटल बिट स्पायसीचा तडका त्याला देण्यात आलेला आहे आणि थोडं पनीर वरतून त्यात क्रश करून टाकण्यात आले, त्यामुळे त्याला टेस्ट अतिशय सुंदर आली मंडळी. वा क्या बात आहे. तर मंडळी अशा पद्धतीने हॉटेल न्यू वैष्णवी शाखा नंबर 2 येथे आज आपलं जेवण झालेलं आहे. अतिशय चविष्ट आणि रुचकर जेवण होतं. ज्याप्रमाणे शाखा नंबर 1ला टेस्ट आहे त्याचप्रमाणे शाखा नंबर 2ला पण इथे टेस्ट अतिशय सुंदर आहे मंडळी. आणि नव्यानेच चालू झालेलं आहे सिन्नर बायपासवरती. आणि तुम्हाला पण अशा छान छान डिशेसचा आस्वाद घ्यायचा असेल तर लवकर या हॉटेल न्यू वैष्णवीला भेट देण्यासाठी. मंडळी हॉटेलचा जो प्रॉपर ॲड्रेस आहे तो पूर्ण डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, त्या तुम्ही फॉलो करू शकता. चला मंडळी आता रजा घेतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. बाय बाय, गुड नाईट.